तर गाईज आज मी बनवली थिक मँगो लस्सी आणि उशीर न करता चला बनवूया. सर्वात आधी घ्यायचं 2-3 आंबे आणि त्याचा पल्प किती निघतो त्यावर डिपेंड असतं. तर सगळ्यात आधी कट करून घ्यायचं आणि थोडंसं टेस्ट करायचा गोड आहे की नाही. सांगताना मी सांगितलं की 2-3 आंबे घ्या, पण मी घेताना एकच घेतला कारण की त्याचा पल्पच खूप सफिशियंट होता आणि गोड पण खूप जास्त होता. तर घ्यायचं मिक्सरमध्ये असं काठाचा चमचा घेऊन त्याने पल्प काढून घ्यायचा. त्यात घ्यायचं 2-3 चमचे दही, 2 चमचे साखर घेऊन करून घ्या ब्लेंड, कारण तुमच्या आंब्याच्या गोडव्यावरती डिपेंड असते. ब्लेंड करून टेस्ट करून बघायचं गोड आहे की नाही आणि बऱ्यापैकी गोड होतं. सो ह्यात आता आपण थोडंसं दूध मिक्स करून परत ब्लेंड करून घेणार आहोत. काजू बदाम घेणार आहोत आणि देसी नुस्खे से आपण इसको तोडफोड कर लेंगे, कारण की बाकी ठिकाणी जास्त कष्ट लागतात. तर घ्यायचे ग्लास आणि सर्व करून गार्निश करून घ्यायचं आणि आपली मँगो लस्सी रेडी आहे. तर लेट्स टेस्ट. आणि येस, नेहमीसारखं एकदम चुम्मेश्वरी झालं होतं, आंबट गोड. आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब